15 तारीख रविवार, वर्षानुवर्ष केलेली मेहनत, 90 मिनिटं तुमचं पेपरचं बजेट आणि तुमचं आयुष्य बदलणार. तर पेपरला जाताना तुम्ही अभ्यास तर खूप केला असणार, नक्कीच तुम्ही यशस्वी होणार. पण कोणत्या चुका करू नये ते मी सांगतो. लक्षात ठेवा, शेवटपर्यंत अभ्यास करत बसू नका. शेवटपर्यंत अभ्यास करू नका म्हणजे म्हणण्याचा अर्थ सेंटरवर चालले, सेंटरच्या बाहेर पोचले, अर्धा तास बाकी तरी आपलं चाललं पुस्तकात वाचून आले. लक्षात घ्या, हा कॉलेजचा अभ्यास नाही आहे का तुम्ही जे पुस्तक निघाले त्याच्यातूनच येणार. असं केल्याने काय होणार, तुमचं कन्फ्युजन होणार, जे तुम्ही अभ्यास केलेला आहे ते सुद्धा विसरणार. म्हणून शेवटपर्यंत अभ्यास करत बसू नका. त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुमचे मित्र असणार, मैत्रीण असणार, ते जर का एखाद्या टॉपिकवर चर्चा करून आले तर त्या चर्चेत सहभागी होऊ नका. कारण की होऊ शकते ते त्या टॉपिकवर चर्चा करून आले ज्या टॉपिकवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. होऊ शकते तुम्ही केलेलं नाही आणि तुम्ही तो टॉपिक त्याच्यातून ऐकून घेतला तर तुम्हाला अजून कन्फ्युजन होणार, अजून तुम्हाला घाबरणार, अजून तुम्ही घाबरणार की हा तर टॉपिक मी केलाच नाही, हा प्रश्न जर आला तर कसं आहे. त्या प्रश्नाच्या मागं किंवा त्या टॉपिकच्या मागं तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ते तुम्ही विसरले नाही पाहिजे. काळजी करू नका, तुम्ही जो अभ्यास केला आहे तेच येणार. त्यानंतर पेपरमध्ये गेल्यानंतर रोल नंबर व्यवस्थित लिहा. रोल नंबर व्यवस्थित लिहिणं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं भान असलं पाहिजे वेळेचं. आता वेळेचं भान तुमचं 100% असलं पाहिजे. आता पेपर सोडवताना काही गोष्टी लय महत्वाच्या आहेत. पेपर सोडवताना शेवटपर्यंत प्रश्न वाचा. कारण की भरपूर विद्यार्थी काय करते, शेवटपर्यंत प्रश्न वाचत नाही, सोपी प्रश्न दिसला तो उत्तर मारून देते. होऊ शकते शेवटी प्रश्नात विचारलेलं असं नाही आलं लक्षात, पण आपण काय पूर्ण प्रश्न वाचत नाही, सोपी आहे असं वाटते आणि आपण उत्तर टिक मार्क करून देतो. त्यानंतर नाही आहे किंवा आहे असं लिहिलेला प्रश्न शेवटपर्यंत वाचा. त्यानंतर पर्याय सुद्धा 4चे 4 वाचा. होऊ शकते शेवटचा पर्याय असन वरीलपैकी सर्व आणि उत्तर तेच असणार. आपण काय करतो, घाई गडबडीत आपल्याला सोपी प्रश्न दिसला आपण मारून देतो. होऊ शकते ते पण तुमची चूक खूप मोठी असू शकते. एक मार्क महत्वाचा, 1 मार्क तुम्हाला आयुष्यभरी घरी बसू शकते. त्यानंतर प्रश्न सोडवताना दुसरा हा सुद्धा भान असला पाहिजे वेळेचा भान. म्हणजे जर का आपण एखादं गणित सोडून आलो ते सोपी असो का कठीण असो, आपण एखादं गणित आलं नाही तर आपण त्याला 2-2, 3-3, 5-5 वेळा करून पाहतो. नाही, हे चूक करू नका. आपल्या डोक्यात नेहमी हे असलं पाहिजे की मी एक गणित सोडवताना अजून बाकीचे प्रश्न बाकी आहेत ते पण मला सोडवणं आहे. जर तुम्हाला एक गणित नाही येऊन आलं तर त्याच्यात मागं लागू नका, पुढच्या प्रश्नाकडे जा. होऊ शकते पुढचा प्रश्न सोपी असणार. पेपर सोडवताना सुरुवातीचे तुम्हाला 5ही नाही आले, 10ही नाही आले तर घाबरून जाऊ नका. होऊ शकते तुम्हाला ते येत नाही पण 11वा प्रश्न येणार. म्हणून जर 5ही नाही आले, 10ही नाही आले, मला तो येऊनच नाही राहिला, आता मग मी जबरदस्ती गोल करतो, नाही, अशी चूक करायची नाही. जबरदस्ती गोल घोटू नका. जो तुम्हाला 100% येते प्रश्न तोच गोल करा. 1% जर का तुम्हाला शंका आहे तर त्या प्रश्नाला टिक मार्क करा किंवा गोल करा. म्हणजे लक्षात येणार की हा प्रश्न आपल्याला नंतर सोडवणं आहे. जर तुम्ही जबरदस्ती गोल केली तर लक्षात ठेवा 1 मार्क महत्वाचा आहे. प्रश्न सोडवताना भान ठेवा. सोपी प्रश्न असो, कठीण प्रश्न असो, हलक्यात प्रश्नाला येऊ नका. त्यानंतर प्रश्न सोडवताना पहिले जीके सोडवा, मग मराठी सोडवा, मग गणित सोडवा, मग रिझनिंग सोडवा. जर का एखादा प्रश्न आला नाही त्याला सोडून दिल्यानंतर पूर्ण पेपर झाल्यानंतर काय करायचं, तुमच्यावर वेळ तर उरतेच, मग पुन्हा त्याच प्रश्नाकडे याचा जो प्रश्न तुम्हाला आलेला नाही तो प्रश्न पुन्हा सोडवायचा प्रयत्न करायचा. नक्कीच 100% तुम्हाला तो प्रश्न येणार जो आधी आलेला नाही. ठीक आहे. मग पेपर सोडवताना गोल करताना हे अतिशय महत्वाचं असते. गोल करताना तुमचं भान असलं पाहिजे. स्वतःच्या मनातल्या मनात म्हणायचं 2चं 3, 3चं 1, बरोबर त्या प्रश्नाचा त्याच उत्तराले गोल झाला पाहिजे. नाहीतर जर मागं पुढे जर का तुमचे गोल झाले तर लक्षात ठेवा तिथं दुसरी उत्तरपत्रिका भेटत नाही. म्हणून हे चुकूनही झाली पाहिजे नाही. त्यानंतर प्रश्न तुमचे झाले, प्रश्न सोडून झाले. जर होऊ शकते कोणता प्रश्न तुम्हाला नाही झाला तर तो कोरा सोडू नका, गोल घोटून द्या. शेवटच्या क्षणापर्यंत थांबा, आठवलं तर ठीक, नाही तर शेवटी गोल घोटून द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 गोष्टी लक्षात ठेवा. पेपर सोडवताना 2-3 गोष्टीचं तुमचं भान असलं पाहिजे. सर्वात महत्वाचं वेळेचं आणि गोल घोटण्याचं. ठीक आहे. तुम्ही अभ्यास भरपूर केलेला, तुम्ही नक्कीच यावर्षी पोलीस होणार. एक मार्क तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. 1 मार्क तुमचं आयुष्य बदलू शकते, 1 मार्क तुम्हाला आयुष्यभरी घरी बसू शकते. म्हणून पेपरसाठी शुभेच्छा.